श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026मध्ये गुढीपाडवा कधी आहे, त्याचबरोबर गुढी कशी उभारावी, त्याचा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय, त्याचबरोबर नैवेद्य काय अर्पण करायचा, याच्याच विषयीची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर यावर्षी म्हणजेच 2026मध्ये 19 मार्चला गुरुवारी आहे गुढीपाडवा आणि या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होते. तर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याचा खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे लवकर उठा, अभ्यंग स्नान करा, म्हणजेच अंगाला उटणं लावून स्नान करा आणि सर्वात अगोदर आपलं मुख्य प्रवेशद्वारासमोरच जे अंगण आहे, जे बघा फ्लॅट असेल तरीसुद्धा दाराच्या समोरच्या या दिवशी आवर्जून झाडून घ्या, पुसून घ्या. दारामध्ये बघा छोटी का होईना पण एक रांगोळी नक्की काढा. मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं फुलांचं तोरण लावा. मुख्य प्रवेशद्वाराच्या बघा दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं घरातील देवघर, हे देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करून घ्यायची आहे. कारण गुढीपाडव्यासाठी आपण बघा गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी आपल्या घरातील देवांची अगोदर पूजा व्हायला हवी आणि त्यानंतरच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची असते. त्यामुळे देवपूजा लवकर आटपून या दिवशी घ्यायची आहे आणि गुढी जी आहे तर ती ऊन पडल्यानंतर म्हणजे 10 वाजता 11 वाजता भर दुपारी अशा वेळी कधीही गुढी उभारली जात नाही. बघा त्या वेळेस तुम्ही कधीही गुढी उभारू नका. भलेही बघा आपल्या स्वयंपाकाला थोडा उशीर होतो, गुढीची पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं असतं. तर बघा आपला स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजेच काय बघा नैवेद्य आपण दाखवला तरीसुद्धा चालतो. तर जरा उशिरा नैवेद्य दाखवला तरीही चालेल, परंतु गुढी आधी उभारून घ्यायची आहे. तर बघा बरेच जण काय करतात, सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतात आणि त्यानंतर गुढी उभारण्याची तयारी करत असतात. तर असं करायचं नाही. गुढी ही जी आहे ना तर ती जेव्हा सूर्याचा उदय होतो त्यावेळेस खरी तर ती उभी करायची असते, गुढी उभारायची असते. पण यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत केवळ बघा कोवळं ऊन असतं, म्हणजेच 8 8:30पर्यंत, जास्तीत जास्त 9पर्यंत आपली ही जी गुढी आहे ना तर ती उभारून घ्या आणि गुढीची पूजा करून घ्या. आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो आणि सकाळी जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला काय नैवेद्य दाखवायचा, तर बघा त्याचबरोबर गुढी कशी उभारायची, गुढी उभारताना मंत्र काय म्हणायचा, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. तर बघा गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याची वेळ काय आहे. बघा गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक सण मानला जातो. त्यामुळे गुढी उभारण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची किंवा वेळ या दिवशी बघण्याची गरज नाही, कारण हा जो संपूर्ण दिवस असतो तोच अत्यंत शुभ असतो. त्यामुळे सकाळी कोवळं ऊन आहे तोपर्यंत किंवा सूर्य उगवतो जेव्हा उदय होतो त्यावेळेला तुम्ही गुढी उभारली तर अतिशय उत्तम. बाकी बघा तुम्हाला तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही गुढी उभारू शकता. आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला तुमच्या कुलदेवी असेल, जी कुठली कुलदेवी असेल, तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर कुलदेवीची सेवासुद्धा करायची आहे. आणि तुमच्याकडे चैत्र नवरात्री असतील, तुमच्याकडे घटस्थापना वगैरे केली जात असेल
तर तीसुद्धा तुम्हाला या दिवशी करून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे घटस्थापना जरी नसेल तर या दिवसापासून 9 दिवस तुम्ही अखंड दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा बघा फोटो असेल, टाक असेल तर त्यासमोर तुम्ही त्या कुलदेवी समोर बघा कुलदेवीसाठी प्रज्वलित हा दिवा करू शकता. चैत्र नवरात्रीबद्दलचं बघा अजून व्हिडिओ येतीलच, ते नक्कीच तुम्ही पाहून घ्या. हे त्यानंतर बघा चैत्र नवरात्रीत हे 9ही दिवस तुम्ही तुमच्या कुलदेवीची 9 दिवसात कधीही ओटी भरू शकता. हे 9 दिवस तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी उपवास करू शकता. या 9 दिवसात तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशती पाठ आवर्जून करू शकता. त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता किंवा या 9 दिवसांमध्ये बघा अष्टमीला, नवमीला किंवा कोणत्याही एका दिवशी कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकता. गुढी उभारण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तू वापरत असतो त्या प्रत्येक वस्तूला एक विशेष असं महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक वस्तूमागे शास्त्रीय कारणसुद्धा आहेत. तर गुढी उभारण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू लागते ती म्हणजे गुढीची काठी, ज्याला वेळूची काठीसुद्धा म्हटलं जातं. तर गुढीच्या काठीचं महत्त्व सांगायचं झालं तर ही काठी जी आहे ती भक्कम आधार म्हणून बघितली जाते. आणि नंतर आपल्याला लागतात ते म्हणजे गुढीला नेसवण्यासाठी वस्त्र. हे जे वस्त्र आहे ना तर ते नवीन असावं, कोरं असावं. आजकाल आपण साड्या वगैरे नेसवतो तर त्या साड्या वगैरे बघा आपण परिधान केलेल्या नसाव्यात, त्या देखील कोऱ्या साड्या, नवीन साड्या असाव्यात. गुढीला घातलेली साडी ही तुम्ही परत घालू शकता, पण तुम्ही वापरलेली, भलेही तुम्ही एकदा वापरली असेल तरी ही साडी चुकूनही गुढीला तुम्ही नेसवायची नाही. त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचं आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची, लाल, केशरी, गुलाबी रंगाची, अशा रंगाची साडी असावी. इतरही तुम्ही घेऊ शकता, पण हे जे रंग आहेत ते ना विशेष आणि शुभ असे मानले जातात. गुढीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्त्राचं महत्त्व सांगायचं झालं तर मनुष्याने त्याच्या या यशाचं आणि बघा शौर्याचं झेंडे याच ब्रह्मध्वजाप्रमाणे रोवत आपलं आयुष्य जगावं असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर कोणतेही वस्त्र असू द्या ते उभ्या आणि आडव्या धाग्यांनी बनलेलं असतं. आणि त्याचप्रमाणे मनुष्याच्या कुठल्याही मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगले आणि वाईट दिवस, त्याचबरोबर सुख दुःख हे येत जात राहतं. आणि त्याचप्रमाणे हे वस्त्र आपल्याला काही धागे सुखाचे आणि काही धागे दुःखाचे असं सूचित करत असतात. त्यानंतर पुढची बघा वस्तू आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागते आणि ती म्हणजे कडुनिंबाचा पाला. बघा कडुनिंबाची जी पानं आहेत किंवा जो फाटा आहे तर तो आपल्याला आरोग्याचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो किंवा त्या आरोग्याचं प्रतीक आपल्याला दाखवत असतं. त्यानंतर आपल्याला आंब्याची पानंसुद्धा लागतात. तर आंब्याची पानं हे चैतन्याचं प्रतीक मानलं जातं. आणि त्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे गाठी. बऱ्याच ठिकाणी याला साखरेची माळसुद्धा असं म्हटलं जातं. तर साखरेची ही माळ वापरण्यामागे असं म्हटलं जातं की आपल्या सर्व नात्यांमध्ये गोडवा राहावा, आपलं सर्व नातेसंबंध साखरेप्रमाणे मधुर असावेत, असा एक संदेश या गाठीतून आपल्याला मिळतो. त्यानंतर आपल्याला कलश देखील लागतो. तांब्याचा कलश असू द्या किंवा स्टीलचा पेला असू द्या किंवा स्टीलचा तांब्या असू द्या, हा नेहमी बघा जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो कोणत्याही पूजेमध्ये, व्रतवैकल्यांमध्ये, तर आपण हा कलश भरत असतो. कलश सरळ ठेवतो, पण आपण गुढी पाडव्याच्या दिवशी कलश हा उलटा ठेवतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की बघा कलश हा या दिवशी असा का उलटा ठेवला जातो? तर चला मी तुम्हाला सांगते. कलश उलटा म्हणजे जमिनीकडे बघा करून आपण तो ठेवत असतो. म्हणजेच काय, वरती आपण त्या गुढीवरती पालथा ठेवतो. आपण त्याच म्हणजेच बघा त्याचं तोंड जे आहे तर ते जमिनीकडे येत असतं. तर अशा पद्धतीने ठेवतो. आणि जमीन म्हणजे तिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे. आणि जमीन जी आहे तर ती झाडांची मुळं आहे ती स्वतःमध्ये घट्ट रोवून ठेवते. आणि आपण जो ब्रह्मध्वज या दिवशी उभारतो, म्हणजे जी गुढी आपण उभारतो ना,
ती म्हणजे यशाचं प्रतीक आहे. आपल्या बघा चांगल्याचा वाईटावर विजय आहे, म्हणून आपण ती ओळखत असतो. त्याचप्रमाणे मनुष्याने देखील कितीही यश मिळवलं आणि कितीही मोठं झालं तरीसुद्धा आपले पाय हे जमिनीवरच राहावेत. या हेतूने त्या जमिनीतील जी काही सकारात्मक किंवा जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ना, तर तो कलश जो आहे तर ती खेचून घेतो आणि असा मांगल्याने भरलेला कलश नेहमी आपल्या घरामध्ये कायम राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कलश जो आहे तर तो काठीवर किंवा त्या गुढीवर जो आहे तर तो उलटा किंवा पालथासुद्धा त्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीने ठेवला जातो असं म्हटलं जातं. तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला बघा वेळेच शुभ मुहूर्त म्हणजेच काय, सकाळी मुहूर्त वेळ न बघता कोवळून आहे तोपर्यंत तुम्हाला गुढी उभारायची आहे. आणि घराचा जो मुख्य प्रवेशद्वारामध्ये उभारणार असाल तर जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला तुम्हाला गुढी उभारायची आहे. किंवा बरेच जण आपल्या घराच्या बाहेर जाताना उजव्या हाताला गुढी उभारतात, तर तुम्ही तसंही करू शकता. मी जे करते ना ते म्हणजे आपण जेव्हा बघा बाहेरून आपण आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला अशा साईडला गुढी बांधत असते. तर बघा, तुमच्याकडे जशी पद्धत आहे, ज्या ठिकाणी तुम्ही गुढी बांधता तशा पद्धतीने बांधू शकता, काहीच हरकत नाही. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला गुढी बांधायची आहे, गुढी उभारायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, काही जण बघा आता जे फ्लॅटमध्ये आहेत, ज्यांना बाहेर अंगण नाही, फ्लॅटमध्ये राहतात, शहरात राहतात, तर ते अगदीच बघा बाल्कनीत किंवा तुम्ही खिडकीत देखील ही गुढी बांधता येते, कारण बांधण्यासाठी सुद्धा जागा लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बांधू शकता. गच्चीवर वगैरे तुम्ही गुढी उभारू शकता. जर तुमचं बैठक घर असेल तर जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा सर्वात आधी स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो त्या जागी हळदीचं लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम. त्या जागी छोटी का होईना रांगोळी काढायची आहे. हळदीचं लेपन नाही काढलं तरी रांगोळी आवर्जून काढा, छोटीशी का होईना पण काढा. त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि एखादा छोटासा पाट किंवा एखादा चौरंग ठेवायचा आणि त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची. आणि एखादं बघा वस्त्र अंथरून खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. आणि जी काठी आहे, जी वेळूची काठी जी आहे तर ती स्वच्छ पुसून तेल लावून तुम्हाला घ्यायची आहे आणि तिथे गुढी उभारायची. त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे, छोटंसं निरंजन किंवा दिवा लावला, धूप अगरबत्ती लावून घ्या. आणि त्यानंतर मग या काठीला जे आहे ते तुम्ही वस्त्र घेतलेलं असेल ते नेसवायचं आहे. नेसवल्यानंतर त्यावरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे. त्याचबरोबर उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला 5 उभ्या रेषा तुम्हाला मारायच्या आहेत. तर कलशावर कुंकवाचं स्वस्तिकसुद्धा तुम्ही काढलं तरीही चालेल. 5 लाईनी देखील हळद कुंकवाच्या द्यायच्या आहे. मग तो कलश जो आहे तर तो उलटा ठेवायचा आहे. आणि गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो त्यावेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादं ब्लाऊज पीस किंवा साडीचा ब्लाऊज असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्हाला त्याला नेसवायचं आहे. अशा पद्धतीने गुढी जी आहे तर ती तुम्हाला उभारायची आहे. त्यानंतर गुढीला हार घालायचा आहे. साखरेची माळ आहे, त्यालाच गाठी म्हटलं जातं, कडुनिंबाची पानं आहे, असे वगैरे तुम्हाला ते लावायचं आहे. आणि ते सर्व करून झाल्यानंतर परत हळद कुंकू वगैरे लावून तुम्हाला गुढीची अगदी विधिवत पूजा करायची आहे. धूप दीपने ओवाळायचं आहे. त्यानंतर बघा ओवाळायचं आहे. या दिवशी आपण जेव्हा बघा सकाळी लवकर गुढीची पूजा करतो तर त्यावेळेला तुम्ही थोडीशी आदल्या दिवशी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी काय करायचं तर मुठभर हरभऱ्याची डाळ भिजून घालायची आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ही हरभऱ्याची भिजवलेली डाळ, त्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडासा बघा कडुनिंबाची पानं किंवा तो तुरा जो असतो तर छोटी छोटी फुलं असतात बघा
तर ते तोडून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिक्स करून याचा नैवेद्य तुम्हाला गुढी उभारताना दाखवायचा आहे. भलेही तुमचा स्वयंपाक वगैरे झालेला नसेल तरी सकाळी ही पूजा करून घ्यायची आणि गुढीला हा नैवेद्य आवर्जून तुम्हाला बघा दाखवायचा आहे. त्याचबरोबर गुढी उभारत असताना बघा तुम्हाला मंत्र देखील म्हणायचा आहे. तर आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. गुढी सकाळी जो साडीने उभारली किंवा तुम्ही ब्लाऊज पीस लावला तरीही चालेल, काहीच हरकत नाही. पूजा झाल्यानंतर कमीत कमी 11 वेळा ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. याप्रमाणे साधी सोपी गुढीची पूजा आहे तर ती करायची आहे. गुढी उभारायची आहे आणि मग यानंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल, जे काही तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्णावरणाचा किंवा पोळी भाजी जे काही तुम्ही बनवणार असाल, श्रीखंड पुरी, तर बघा ती देखील बऱ्याच ठिकाणी बनवली जाते. तुमच्याकडे जी पद्धत आहे तो स्वयंपाक करायचा आहे आणि त्याचा नैवेद्यसुद्धा स्वयंपाक झाल्यानंतर या गुढीला तुम्हाला सर्वात आधी दाखवायचा असतो. तर नंतर तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. गुढीला 2 नैवेद्य दाखवायचे. एक म्हणजे गुढी उभारताना तो नैवेद्य दाखवायचा पहिला सांगितलेला म्हणजेच हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुनिंबाची पानं, आणि दुसरा म्हणजे पुरणपोळीचा किंवा श्रीखंडपुरीचा जो काही तुम्ही बनवलेला आहे आणि अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ती संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं, तर त्या प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे तर ती उतरवायचे असते. ती उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. हळद कुंकू लावून घ्यायचं. घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायचं. गुढीला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये देखील सुख समृद्धी ऐश्वर्य राहू दे, माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा. आणि त्यानंतर तुम्हाला ही गुढी जी आहे तर ती खाली उतरवून घ्यायची आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.